ते साच खरे नाम विठोबाचे बरे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जिनी. भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी. येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जिनी. तुका मने भोळा जिंकू जाणे कळी काळा. येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जिनी. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्रणीला बुधाभम. जगननिहित पाणी मंडनाना मंडनाना. तरण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम. सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि. विठ्ठलं चिंतयामि. जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी. आता आता नमो रंग भूमिका कीर्तनी उभ्या सती लोका. टाळविना श्रुती देखा तया माझे नमन दंडवत. तया माझे नमन दंडवत. ऐसे नमन करुनिया सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला. अज्ञान म्हणून या पुलिया बाळा चालवी सकळा नामा मने. पांडुरंगा कारू प्रथमा नमना. पांडुरंगा कारू प्रथमा नमना.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपोलिया या मनाशिला हरिनामाचा छंदावडी गोविंद गावयाशी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या मंगल भवन अमंगल हारी द्रवसु दशरथ अजिर बिहारी द्रवसु दशरथ अजिर बिहारी मंगल भवन अमंगल हरी द्रवसु दशरथ अजिर बिहारी ज्यांचे गावी केला वास तया नसावे उदास तया नसावे उदास तया नसावे उदास ज्यांचे गावी केला वास तया नसावे उदास तया नसावे उदास तया नसावे ज्यांचे गावी केला वास तया नसावे ज्यांचे गावी केला वास तया नसावी उदास मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनिया मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी आदत्रय जननी देवाची है आदत्रय जननी देवाची है देवाची है देवाची है मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी विठ्ठल विठ्ठल सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित भाविकांच्या पवित्र चरण कमलावर अखंड हरिनाम सप्ताहातील पहिल्या दिवसाचं पुष्पार्पण करण्याच्या उद्देशाने सेवेकरता निवडले अभंग जगतवंद्य जगतवंदनीय श्रीमंत तुकोबराय ज्यांच्याकडे सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता भावाची सख्यता आईची ममता समाजाप्रती भरलेली समता ओतोत भरलेली तुकोबराय या अभंगाच्या द्वारे भगवंताच्या नामाचा प्रभाव वर्णन करतात विठ्ठल भगवंताच्या नामाचा प्रभाव भगवंताच्या नामाचं सामर्थ्य भगवंताच्या नामाचा महिमा भगवंताच्या नामाची थोरवी या अभंगामध्ये तुकोबरांनी उत्तमरित्या आपल्याकडे गायलेली आहे. चिंतनाला सुरुवात करण्या परिहार तो असा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 44. त्या 44व्या वर्षातली पहिली दिवसाची सेवा संयोजकांनी माझ्याकडे सुपूर्त केल्याबद्दल सर्वांच्या वतीनं आणि माझ्या विशेष वतीनं हे संयोजकाचे मनातून आभार मानतो. त्यामध्ये तुकोबराय नामाचा प्रभाव सांगतात. प्रभाव ह्या सृष्टीचं आपण जर बारकाईनं बारीक असल्या जर सूक्ष्मरित्या निरीक्षण केलं प्रत्येकाचं निरीक्षण करा. सूक्ष्मरित्या जर आपण निरीक्षण केलं कुठल्या तरी गोष्टीचा कुठल्या तरी गोष्टीवर प्रभाव पडलेला आहे. सध्याची चालू परिस्थिती पहा. आता सध्या काय चालू आहे? कीर्तन चालू आहे. बरोबर आहे का नाही? वेगळं काय आहे का? कीर्तन आहे कीर्तन. ह्या कीर्तनात सुद्धा कधी वादकाचा प्रभाव आहे तर कधी तुमच्यासारख्या थोर संतांचा गायकाचा प्रभाव आहे. कधी कधी श्रोत्याचा प्रभाव आहे कधी कधी संशिष्टी मौल्याचा प्रभाव आहे कधी कधी मास्तर तुमचा सुद्धा प्रभाव आहे.
कधी कधी गायकाचा प्रभाव पडतो, कधी कधी वादकाचा प्रभाव पडतो. अण्णा खरं सांगू का, कधी कधी कीर्तन पाडणाराचा सुद्धा प्रभाव पडतो. कीर्तन पाडणारे सुद्धाचा प्रभाव पडतो. साधक असू द्या, बाधक असू द्या, सत्य असू द्या, असत्य असू द्या, थोडा असू द्या, कमी असू द्या, जास्त असू द्या, प्रत्येक गोष्टीचा कशावर तरी प्रभाव पडलेला असतो. डोळ्याला न दिसणारी मुंगीचा सुद्धा प्रभाव एका हत्तीवर पडल्याशिवाय राहत नाही. मुंगीचा प्रभाव हत्तीवर आहे. अहो, हत्तीचा प्रभाव नाही का, हत्तीचा सुद्धा प्रभाव सुद्धा सर्व प्राण्यावर आहे. कधी कधी कीर्तनाचा प्रभाव आहे, कधी कधी कार्यक्रमाचा प्रभाव आहे, कधी कधी प्रचाराचा प्रभाव आहे, कधी कधी लहान मुलाचा प्रभाव आहे. आपल्या कीर्तनातलं वैशिष्ट्य म्हणजे लहान मुलाचा प्रभाव आहे. याच्याकरता एकदा टाळ्या वाजवा. हा प्रभाव आहे. आणि हा प्रभाव कशा ना कशा ते साधक असू द्या, बाधक असू द्या, एक जाता जाता चिंतन सांगून जातो. मागच्या काही दिवसामध्ये डोळ्याला न दिसणारा एक जंतू देशभर आला, नाही सर्व जगभर आला. आणि त्या जंतूचा प्रभाव पडला. त्याचं नाव काय? कोरोना. कधीच नाव आपण कधी विसरणार नाही त्याचं, है ना. कोरोनाचा प्रभाव पडला. मला जाता जाता प्रश्न असा विचारावा लागतो, महाराज, कोरोना चांगला होता का वाईट होता? चांगला होता. मास्तर, कोरोना चांगला होता का वाईट होता? वाईट होता, वाईट होता. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे कोरोना हा चांगला होता. तुम्ही मला चांगला कशावरून होता? अण्णा, आमच्या एका मित्राच्या मुलीचं लग्न जमत नव्हतं, नाकच नव्हतं. आल्याला पाहुणा परत, आल्याला पाहुणा परत. पेढेच्या पुडान झंपर पिसाचं गाठोडं साठलं, पण पसंत मात्र कोणी करना. आम्ही तिला मास्क बांधून पाटावर बसावली. कोरोनाच्या काळामध्ये 8व्या दिवशी लग्न झालं. चांगलं का वाईट? चांगला प्रभाव पडला. कधी कधी चांगला प्रभाव आहे आणि कधी कधी वाईट प्रभाव आहे. चांगला प्रभाव आहे. कधी कधी एका वस्तीवर चोराने प्रवेश केला. एका वस्तीवर चोराने प्रवेश केला आणि चोराने त्या म्हाताऱ्याला सांगितलं, चाव्या दे. मला माझ्याकडे चाव्या नाहीत, मी एकटा इथं राहतो. अरे, घरामध्ये दुसरं कोणी आहे का? नाही मला कुणीच नाही. मग एकटाच कसं काय? मला मी पॉझिटिव्ह निघालो. चोर पळून गेले. प्रभाव आहे. कधी असू द्या, चांगला असू द्या, वाईट असू द्या, त्याचा प्रभाव पडल्याच्या. एक सर्वसाधारण लहानातली लहान जर गोष्ट आपण घेतली आणि नेहमीच्या परिचयातली जर आपण गोष्ट जर घेतली, तर कधी चोराचा प्रभाव एका माणसावर पडतो, कधी कधी माणसाचा प्रभाव चोरावर पडतो. 2-2:30 वाजता चोर घरामध्ये शिरले. प्रभाव सांगतो, प्रभाव. 2-2:30 वाजता चोर घरामध्ये शिरले. कपाट उचकाटलं, कपाटातले पैसे घेतले, गठोडं बांधलं आणि चोरांनी पळायला सुरुवात केली. इतक्यामध्ये घरातली मालकीन जागी झाली. मालकीन साधी नव्हती, 120 किलोची मालकीन होती. आगडबंब मालकीन. तिनं चोराला धरलं. चोर पालता पाडला आणि कामगारला सांगितलं, जा बाळू, लवकरात लवकर जाऊन पोलीस घेऊन ये. जातो मला मालकीन, लगेच जातो. आणि तो इकडे इकडे बघायला असा, अरे जा ना लवकर. जातो मालकीन, पण माझी चप्पल सापडत नाही. चोर म्हणला, माझी घालून जा. पोलीस परवडले, पण ही जगदंबा नको म्हणला. प्रभाव आहे, प्रभाव. कधी चोराचा प्रभाव माणसावर, कधी माणसाचा प्रभाव चोरावर. जगतामध्ये कुणाचा प्रभाव कशा कशा त्या पद्धतीने आहे त्याची एक यादी मी तुम्हाला सांगणार आहे. ऐका, मी प्रभावाची यादी बरोबर घेऊन आणलेली आज. मी त्याच्यातले 8 प्रभाव मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येकाचा विचार करणार आणि पहिल्या चिंतनापर्यंत जाणार. 8 मोजून घ्या. अस्तुरी, मोजून घ्या. अस्तुरी, कस्तुरी, चंद्र, चंदन, भूप, दीप, रूप आणि धूप. किती झाले बाबा? 8 झाले. ह्या 8ांचा प्रभाव ह्या जगतामध्ये आहे. पहिल्या सुरुवातीला जर आपण पाहिलं तर अस्तुरी. अस्तुरी हे शब्दाचा अर्थ आहे स्त्री. प्रत्येक युगामध्ये स्त्रीचा प्रभाव आहे. सत्ययुगामध्ये स्त्रीचा प्रभाव पडला. सत्ययुगामध्ये रेणुका मातेचा प्रभाव पडला. लक्ष देऊ नये का? चिंतन लक्ष देऊ नये का? सत्ययुगामध्ये रेणुका मातेचा प्रभाव पडला. रेणुका माता नसत्या तर परशुरामजी जन्माला आले नसते. परशुरामजी जर जन्माला आलेच नसते
तर 21 वेळा पृथ्वी निक्षेत्री झाली नसती. पृथ्वी 21 वेळा निक्षेत्रीय झाली नसती तर धर्माचा ऱ्हास झाला असता, अधर्माची वृद्धी झाली असती. जर अधर्म जास्त झाला असता तर सप्ताह बंद पडले असते, आणि जर सप्ताह बंद पडले असते तर महाराज लोकांना पाकिटच मिळाले नसते. प्रभाव आहे प्रभाव. सत्ययुगामध्ये रेणुका मातेचा प्रभाव, त्याच्यानंतर कर्तायुगामध्ये द्रौपदी मातेचा प्रभाव. प्रत्येक युगातला सांगतोय. त्रेतायुगामध्ये द्रौपदी मातेचा प्रभाव. कसा प्रभाव पडला बघा. सुई टेकवायला जेवढी जागा लागते तेवढी जागा सुद्धा मी कौरवाला देणार नाही. विभक्त झाले कौरव पांडव. आणि काय झालं, पांडवांनी इंद्रप्रस्थ नावाचं राज्य निर्माण केलं, सुंदर असा महाल बांधला, आणि तो महाल पाहण्याकरता दुर्योधन आला. महाराज त्या महालाची रचना अशा पद्धतीची होती, अशी फरशी भाशी बसवली होती बाहेर बाबा, अशी फरशी भारी बसवली होती. ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी पाणी असल्यासारखं भासायचं. फरशीची कलाकुसर कशी होती. ज्या ठिकाणी पाणी नाही त्या ठिकाणी पाणी असल्यासारखं वाटायचं, आणि ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी नसल्यासारखं वाटायचं. आणि तो दुर्योधन आला घर बघत बघत. ज्या ठिकाणी पाणी नाही पण त्याला भासत होतं पाणी असल्यासारखं, दुर्योधनानं धोतर असं वर धरलं भिजल पाण्यात म्हणून, आणि असं हळू 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 दुर्योधन चालला लागला. पाणी नव्हतंच तिथं पण भासत होतं पाण्यासारखं. इतक्यामध्ये एक दाशी जवळ आली. बावळट आहे काय, वेळ लागले काय याला, पाणी नाही धोतर वर धरून चाललंय. दुर्योधनाच्या लक्षात आलं आणि त्यानं धोतर खाली सोडलं, आणि जरा पुढे घेतल्यानंतर पाण्याचा भाग चालू झाला. खरंच पाणी होतं, आणि दुर्योधन त्या पाण्यामध्ये जाऊन धाडकन पडला. वरून द्रौपदी मातेनं पाहिलं, आंधळीची पोरं आंधळीच. काय म्हणली अण्णा, आंधळ्याची पोरं आंधळी. आणि खऱ्या अर्थानं त्या दिवसापासून युद्धाला सुरुवात झाली. वैर त्या दिवसापासून सुरू झालं, आणि त्या वैराचा एक मोठा असा ग्रंथ तयार झाला, त्याला म्हणतात महाभारत. जाता जाता सांगून नाही का, ज्याला राजकारण करायचे त्यानं महाभारत वाचावं, ज्याला कुटुंब आपल्या ठिकाणी प्रस्थापित करायचे, कुटुंबावर सत्ता प्रेम करायचे, त्यानं रामायण वाचावं. ज्याला ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची त्यानं ज्ञानेश्वरी वाचावी. ज्याला वैराग्याची भूमिका बजवायची त्यांना माझ्या तुकोबरायांची गाथा वाचावी. ज्याला भक्ती ज्ञानाने वैराग्याच्या गोष्टी करायच्या त्यानं ज्ञात महाराजांचं भागवत वाचावं. आणि ज्याला कोणाला आपल्या जीवनाचा सत्यानाश करून घ्यायचा आहे त्यानं दुर्योधन चरित्र वाचावं. त्या भांडणाचा एक स्पेशल असा ग्रंथ तयार झाला, त्याला म्हणतात महाभारत. बोलायला चांगलं पाहिजे होतं पण द्रौपदी मातेने थोडीशी चूक केली आणि आंधळीची पोरं आंधळी शब्द टाकून टाकला. बघा लक्ष देऊ नाही का, जीवनाची मजा जर कशावर अवलंबून आहे ते मात्र बोलण्यावर अवलंबून आहे. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आणखीन एक प्रमाण सांगतो, एक बोल सुस्पष्ट बोलावा वाचे हरी हरी म्हणावा संत समागमो धरावा. येणे ब्रह्मानंद होय आगवागा नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. नरहरी रामा गोविंदा वासुदेवा. चांगलं बोलावं. बघा प्रवासाची मजा ड्रायव्हरवर अवलंबून आहे, गाडीवर अवलंबून आहे, आणि जीवनाची मजा बोलण्यावर अवलंबून आहे. जेवणाची मजा सुगरणीवर अवलंबून आहे. घ्या महाराज घ्या, चवच लागणार काय घ्या. जेवणाची मजा सुगरणीवर अवलंबून आहे. प्रवासाची मजा ड्रायव्हर आणि गाडीवर अवलंबून आहे, रस्त्यावर अवलंबून आहे. बघा रस्ता सुंदर असावा, गुळगुळीत असावा, गाडी नवी असावी आणि ड्रायव्हर पेलेला असावा. प्रवासाची मजा नाही, ड्रायव्हर चांगला असावा. आणि जेवणाची मजा ही बोलण्यावर अवलंबून आहे, म्हणून चांगलं बोलावं. द्रौपदी मातेने शब्द मात्र चुकीचा वापरला. आंधळीची पोरं आंधळी नाही बोलायला पाहिजे होतं. जाता जाता आणखीन एक चिंतन सांगून जातो ऐका.
एखादी स्त्री सुंदर असेल तर पुरुष तिच्या प्रेमामध्ये पडेल. लक्ष देऊन ऐकताय ना? एखादी स्त्री सुंदर असेल तर पुरुष तिच्या प्रेमामध्ये पडेल. एखादा पुरुष सुंदर असेल तर स्त्री त्याच्या प्रेमामध्ये पडेल. पण एखाद्याचं जर बोलणं सुंदर असेल तर जग त्याच्या प्रेमामध्ये पडेल. म्हणून बोलावं, चांगलं बोलावं. आपल्या बोलण्यानं देवानं सुद्धा मान. बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले, जेने बोले विठ्ठल डोले. बोले ऐसे बोले, बोले ऐसे बोले, जिने बोले विठ्ठल डोले. बोले ऐसे बोले. कशाची मीटिंग चालू असली तर या पुढे या पुढे या पुढे या पुढे या पुढे या बसा. म्हणून बोलवणार असावा. आणि पुढं जरी आलं ना त्याने चांगलं बोलावं, नाही तर बाकीचे म्हणते गप बसायला किती घ्यायची. असं कधी कधी होतं बाबा. म्हणून बोलणं चुकलं आणि महाभारत घडलं. हे दुसऱ्याच युगातला आहे स्त्रीचा प्रभाव. चला, तिसऱ्या युगामध्ये एका स्त्रीचा प्रभाव पडला, तिचं नाव आहे सीता माता. हा रामायणामध्ये मुख्य तो प्रभाव जो पडला तो सीता मातेचा प्रभाव पडला. तो दुष्टावर पडला, तो हनुमानजीवर पडला, तो दिरावर पडला आणि अयोध्येतल्या लोकांवर सुद्धा सीता मातेचा प्रभाव पडला. क्रता त्रेता आणि द्वापार युगातलं झालं. मी कलियुगातलं सांगतो. कलियुगामध्ये सुद्धा स्त्रीचा प्रभाव आहे, पण आपल्या आपल्या घरी आहे. कलियुगामध्ये सुद्धा स्त्रीचा प्रभाव आहे, पण आपल्या आपल्या घरी आहे. कलियुगातल्या काय स्त्रियांची नावं सांगतो तुम्हाला. प्रभाव. एक स्त्री अशी आहे, बहीण म्हणून ज्ञानदादाला उपदेश करते, प्रभाव आहे. एक स्त्री अशी आहे, बहीण होऊन ज्ञानदादाला उपदेश करते, ज्ञानदादावर प्रभाव पाडणारी माझी मुक्ताबाई आहे. एक स्त्री अशी आहे, मदलासा म्हणून पुत्राला उपदेश करते, त्या स्त्रीचा प्रभाव आहे. कधी कधी बहीण म्हणून उपदेश करते, कधी कधी आई म्हणून उपदेश करते, कधी कधी पत्नी म्हणून उपदेश करते, कधी कधी बहीण म्हणून उपदेश करते. स्त्रीचा प्रभाव आहे. कलियुगामध्ये स्त्रीचा प्रभाव आहे. कसा प्रभाव आहे सांगतो. काही म्हणा त्यांचंच खरं, असा प्रभाव आहे. मी आंब्याच्या झाडाला कैऱ्या लागल्या होत्या. एक स्त्री जवळ आली, पत्नी, आणि तिनं पतीला सांगितलं, अहो ऐकलं का, त्या आंब्याच्या 2 कैऱ्या मला तोडून द्या. ते म्हणला मला झाडावर चढता येत नाही. बया बया बया, तुमच्यापेक्षा माकडं बरी, तुमच्यापेक्षा माकडं बरी. मला माकड म्हणते का म्हणून ते रानात गेलं आणि प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. 15-20 दिवसामध्ये चांगलं झाडावर चढायला शिकलो. सांग आता किती कैऱ्या पाहिजेत. मी झाडावर चढलो आणि खाली उतरून आलो. आता या सुद्धा झाडावर मला चढता येतं, खाली उतरता येतं. काय पाहिजे तुला सांग. खरं तुम्हाला झाडावर चढता येतं? हो. मग तुमच्यात आणि माकडात काय फरक आहे? कलियुगामध्ये स्त्रीचा प्रभाव. पहिला शब्द झालाय माझा अस्तुरी, दुसरा शब्द आहे माझा कस्तुरी. 8 प्रकार सांगणार आहे महाराज मी. दुसरा प्रकार सांगितला कस्तुरी. कस्तुरी कुठे असते? हरणीच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते. आणि ती कस्तुरी ज्यावेळेस खाली मातीमध्ये पडते, त्या मातीचा सुगंध घेतला तरी कस्तुरीसारखा येतो. मातीचा प्रभाव त्या कस्तुरीवर पडतला असतो. कस्तुरी. त्याच्यानंतर चंद्र. चंद्राचा सुद्धा प्रभाव आहे. प्रत्येक पौर्णिमेला समुद्राला भरती येते. कशामुळे येते? चंद्रामुळे येते. चंद्राचा प्रभाव समुद्रावर आहे. चंद्र. चौथा प्रकार सांगितला चंदन. पण कोणता चंदनांना?
चंदनाचा प्रभाव मी तुम्हाला सांगतो, हा विषय फार महत्वाचा आहे, लक्ष देऊ नका. चंदनाचा प्रभाव, चंदनाची काडी पेटीमध्ये असते तेवढी काडी घ्या. पण कोणतं चंदन माहितीये का ते? त्याला 52 चंदन म्हणतात, 52 चंदन. काडी पेटीमध्ये असते तेवढी काडी घ्या त्या चंदनाची आणि उकळत्या तेलामध्ये टाका. एका क्षणामध्ये तेल फ्रीज मध्ये ठेवल्यासारखं होतं. हा चंदनाचा प्रभाव आहे. कोणतं चंदन आहे ते? 52 चंदन. 52 चंदन. 52 चंदनाची एक काडी जर उकळत्या तेलामध्ये टाकली, एका क्षणामध्ये तेल फ्रीज मध्ये ठेवल्यासारखं येतं. हे मी नाही सांगत, माझे तुकोबरे सांगतात. कडलिया तेला 52 चंदन, 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 न लागता क्षण शीतळ करी, न लागता क्षण शीतळ करी, शीतळ करी, न लागता क्षण शीतळ, न लागता क्षण शीतळ करी, न लागता क्षण शीतळ करी. कडलिया तेला 52 चंदन, 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 न लागता क्षण शीतळ करी. एका क्षणामध्ये तेलाचं बर्फ करून टाकतात ती चंदन. इतका चंदनाचा प्रभाव आहे बाबा. हा, हे असतं कुठं कुठं असतं हे चंदन? या आपल्या बांधा रोगवते चंदन नाही ते चंदन असतं हिमालयाच्या ठिकाणी. हिमालयाच्या ठाई चंदनाचे पै झाडी पाही, तेने गिरी अवगाही केला लवलाही चंदन. रामायणामध्ये 5व्या अध्यायामध्ये फार सुंदर चंदन आले चंदनाचं. नाथ महाराजांनी काय सुंदर चिंतन केले चंदनाचं बघा. लक्ष देऊ नाही का? ज्या ठिकाणी चंदनाचं झाड असतं त्या ठिकाणी सभोवताची सगळीच्या सगळी झाडाचा सुगंध घ्या, चंदनासारखा येतो. चंदनाने बोरी वा वा. व्यापिलेल्या चंदनाने बोरी, व्यापिलेल्या चंदनाने बोरी, व्यापिलेल्या चंदनाने बोरी. संताने सरता केलो तैच्या पारी, चंदनाने बोरी आपलिया, चंदनाने बोरी व्यापिये. संताने सरिता केलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापिला. आता लक्ष देऊ नाही का? ज्या ठिकाणी चंदनाचं झाड असतं
त्या ठिकाणी बोरीचा सुगंध घ्या, चंदनासारखा. बाबळीचा सुगंध घ्या, चंदनाचा. चिंचचा सुगंध घ्या, चंदनासारखा. बेसरमाचा सुगंध घ्या, बेसरमाचा. बेसरम माहितीये ना, कुठल्याही वनस्पतीचा चंदन सारखा सुगंध येतो. कुठल्याही चंदनाच्या संगे, प्रमाण सांगतो बाबा, चंदनाच्या संगे हेकळी टाकळी बोरिया बाभळी चंदनाची. हेकळीचा वास चंदनासारखा, टाकळीचा वास चंदनासारखा, सगळ्याचा वास सुगंध चंदनासारखा येतो. चिंतन लिखतो आहे का सगळे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आहे का, चंदन उठून बोरीजवळ गेला होता का? चंदन उठून बोरीजवळ गेला होता का? नाही. बोर उठून चंदनाजवळ आली होती का? नाही. नाही आपण स्वये गेला ना, उपडोनी आणला अंग वात सहज गेला, तेने गिरी केला चंदन. समुद्र पर्वतावरल्या प्रत्येक वस्तीचा एका वनस्पतीचा बडीवारू त्याने गिरी केला चंदनू. आणि भक तसे चौफेर सुवास थोर आवरेना. हे चंदनाचं झाड बाजूला टाका हो. हे चंदनाचं झाड मला सांगायचंच नाही. मला सांगायचे चंदनाचं झाड आळंदीला एक चंदनाचं झाड आहे. कोण कोण गेलो होतं आळंदीला? याच्यापैकी एक तरी आळंदीला न गेलेला असेल, पण त्याला विचारा आळंदीला कोण राहतं? आळंदीला माझे ज्ञानोबाराय राहतात. तुम्ही तिथं गेला नव्हता आणि ज्ञानोबाराय तुम्हाला सांगायला नव्हते, तरी सुद्धा कीर्तीचा सुगंध तुमच्यापर्यंत आला. माऊलींच्या कीर्तीचा सुगंध तुमच्यापर्यंत आलाय. नाही आपण स्वये गेला ना, उपडोनी आणला अंग वात सहज गेला, तेने गिरी केला चंदन. चंदनाच्या श्वासामध्ये सर्वच्या सर्व बाबा चंदनमय झाले. काय झाले? चंदनमय झाले. चंदनाचा प्रभाव वाढला. पण एक लक्षात घ्या, महिला मंडळ ऐका, बसलेले शुद्ध भाविक ऐका, चंदनाचा सगळ्यावर परिणाम झाला, फक्त एका वस्तूवर मात्र परिणाम झाला नाही. एका वस्तूवर परिणाम झाला, अजिबात झाला नाही. कुणावर झाला नाही परिणाम बाबा? सांगल कोणी? कुणावर परिणाम झाला नाही? मी सांगतो ऐका. बांबूवर परिणाम झाला नाही. बांबूवर परिणाम ना, बांबूवर कळक कळक, त्या कळकावर बांबूवर परिणाम झाला नाही. आणि बांबूनं मात्र रडायला सुरुवात केली. माझ्यावर त्या चंदनाचा काहीच परिणाम झाला नाही. रडायला सुरुवात केली आणि त्या रडल्याऱ्या चंदना त्या बांबूला जवळ बोलून घेतलं भगवंतानी. अरे बाबा रडू नको, लक्ष देऊ नका बरं का, रडू नको, तुझा सुद्धा एक ना एक दिवस उद्धार होणार. मला कसा होणार? ज्यावेळेस माझा वारकरी, माझा वैष्णव आळंदी पासून पंढरपूरला जाईल, त्यावेळेस प्रत्येकाच्या खांद्यावर तुला घेतल्याशिवाय राहणार नाही. हे चंदनाचा परिणाम आहे, चंदनाचा प्रभाव. आशीर्वाद दिला चंदनानं. माझा वारकरी तुला खांद्यावर घेईल आणि पंढरपूर आणि आळंदीच्या वाऱ्या करेल. बघा, परिणाम सगळ्यावर झाला, प्रभाव सगळ्यावर पडला. त्याचं नाव आहे चंदन. अस्तुरी, कस्तुरी, चंद्र आणि चंदन. मी सांगतो आणखीन एक, भूप. भूप ह्या शब्दाचा अर्थ आहे राजा. राजाचा सुद्धा प्रभाव आहे. हा, राम मंदिर सगळ्याच राजांनी बनवलं नाही, पण माझ्या एका राजानं राम बनवलं. राजाचा प्रभाव आहे. धूप. धूप या शब्दाचा अर्थ आहे धूर. धुराचा सुद्धा प्रभाव आहे. मी थोडक्यात सांगतोय. दीप. दीप म्हणजे दिवा. दिव्याचा सुद्धा परिणाम आहे. आणि त्यातल्या त्यात रूप. रूपाचा सुद्धा प्रभाव आहे. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस मथुरेमध्ये गेले, त्यावेळेस प्रत्येकाने त्या भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं आणि त्या भगवान श्रीकृष्णाच्या रूपाचा प्रभाव सर्वांवर पडला. लहान असेल त्यावेळेस म्हणायचा, अरे मित्र असावं तर अशा पद्धतीचा असावा. मोठा असेल, अरे भाऊ असावा तर अशा पद्धतीचा असावा. एखाद्या स्त्रीनं भगवान श्रीकृष्णाकडे पाहावं. हा, मोठ्या असेल मुलगा असावा तर असा, म्हातारी असेल नातू असावं तर असा, समवयस्कर असेल पती असावं तर असा, मोठा असेल लहान असेल कवळण लहान असेल भाऊ असावं तर असा. जिनकी रही भावना जैशी, प्रभू मूर्ती देखही तिन दिशी. भगवंताच्या रूपाचा प्रभाव पडला. अस्तुरी, कस्तुरी, चंद्र, चंदन, भूप, दीप, रूप आणि धूप ह्या सगळ्यांचा प्रभाव आहे. महाराज ह्यांचा आणि इकडे प्रश्न येतोच कुठं? अरे त्याचप्रमाणे माझ्या भगवंताच्या नामाचा सुद्धा प्रभाव ह्या जगतावर आहे. हे नाम कलियुगामध्ये जेवढ्या पद्धतीने घेतलं जातं, त्याच पद्धतीने सत्ययुगामध्ये घेतलं जात होतं. हे नाम पवित्र आहे. आणि ह्या नामाचं स्वरूप काय? तुकोबराने सांगितले, ह्या नामाचं स्वरूप अभंगाचं पहिलं चरण. सत्य साच खरे, 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 सत्य साच खरे.
सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. पहिला दिवस असल्या म्हणून नामाचं चिंतन करावं लागतं, भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करावं लागतं, भगवंताच्या महतीचं चिंतन करावं लागतं. म्हणून पहिला दिवस फार सप्ताहातला महत्वाचा दिवस असतो. आणि कोणता अभंग घ्यावा याला समयसूचकता लागते. कुठल्याही कारणाला कुठलाही अभंग घेऊन चालत नाही. म्हणून पहिला दिवस आहे भगवंताच्या नामाचं चिंतन आपल्याला करायचे. स्वरूप काय नामाचं? ते सत्य आहे, ते साच आहे आणि ते खरं आहे. तीन शब्दावर आपल्याला कीर्तन करायचे, सत्य, साच आणि खरे. ह्या जगतामध्ये जर आपण जर चिंतन केलं तर काही गोष्टी खऱ्या आहेत, खऱ्यातल्या खऱ्या आहेत. काही गोष्टी खऱ्यातल्या खऱ्या आहेत, काही गोष्टी खोट्यातल्या खऱ्या आहेत, काही गोष्टी खऱ्यातल्या खोट्या आहेत आणि काही गोष्टी खोट्यातल्या खोट्या आहेत. प्रकार चार. काही गोष्टी खोट्यातल्या खोट्या, काही गोष्टी खऱ्यातल्या खोट्या, काही गोष्टी खोट्यातल्या खऱ्या, काही गोष्टी खऱ्यातल्या खऱ्या. विठ्ठल काही गोष्टी खोट्यातल्या खोट्या आहेत. काय खोटं? एक नंबरला जर काय खोटं असेल तर त्याचं नाव आहे संसार. संसार हा खोटा शास्त्रे निवडीला, पाहिजे साक्षीला सद्गुरु. संसार हा खोटा शास्त्रे निवडीला. दादा अजून एक दुसरं प्रमाण सांगतो. फलकट तो संसार येत सार भगवंत. खोट्यातला खोटा जर काय असेल तर त्याचं नाव आहे संसार आहे. राजा जनकाला स्वप्न पडलं, राजा जनकाला स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये राजा जनकाने पहाटे 4च्या दरम्यान स्वप्न पडलं. हातामध्ये जर्मनचं ताट घेताना राजा जनक प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन भीक मागायचं. 1-2 पैसा द्या धर्माला, पैसे द्या, काहीतरी द्या खायला. सार्वभौम राजा, सम्राट राजा, चक्रवर्ती राजा, स्वप्न पडलं भिकाऱ्याचं. हातामध्ये ताट घेतलं, राजा भीक मागू लागला. खाडकन जागा झाला राजा, झोपेतून जागा झाला. मला असं स्वप्न का पडावं? प्रत्येक स्वप्नाला काही अर्थ असतो. एक तुम्हाला जाता जाता प्रश्न विचारतो, स्वप्न खरं असतं का खोटं असतं महाराज?
तुम्ही नाही सांगत वाटतं. असू द्या, मी मास्तरला विचारतो, चांगली ओळख आहे माझी त्यांची. स्वप्न खरं असतं का खोटं असतं? खोटं असतं. जरा मोठ्यानं म्हणा, सगळ्यांना ऐकू द्या. खोटे असतात स्वप्न. बरोबर. हा. माघ शुद्ध दशमी रात्री 12 वाजता तुकोबऱ्यांना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये तुकोबऱ्यांच्या गुरु आले. रामकृष्ण हरी नावाचा मंत्र दिला. खरं का खोटं? खरं म्हणा ना. मोठ्यानं सांगा, खरं असतं म्हणून. असतात म्हणजे स्वप्न खरं असतं. बरोबर. तुम्ही एकाला मतदान करा, कुणाला तरी जाऊ द्या. स्वप्न खरं असतं का खोटं असतं? यांच्या म्हणण्याप्रमाणे खरं असतं. बरोबर आहे ना? खरं असतं. मी सांगितलं खरं असतं. स्वप्न खरंही नसतं. स्वप्न खोटं असतं. पहाटे 5:30 वाजता एक जणाला स्वप्न पडलं. त्याच्या स्वप्नामध्ये 10,000चा बंडल आला आणि ते स्वप्नामध्ये पैसे मोजत होतं. 69, 70, 71, 72 डोळे झाकून तडाखा चालू होता. 69, 70, 71. बायको म्हणली, हे बिघडलं का काय? झोपेतच पैसे मोजते. हो उठा. जाग व्हायला तयार नाही. तांब्यावर पाणी टाकलं, खाडकन जागा झालं. काय चाललंय? बावळट आहे का तुला? कळत नाही का काय? 10,000चा बंडल होता. मोजत होतो चांगलं. बरं जाऊ द्या, पेटला तुमचा बंडल. 50 रुपये द्या साखर आणायची, मला खिशात रुपया सुद्धा नाही. बोंबलतो कशाला? स्वप्न खरंही नसतं, स्वप्न खोटंही नसतं. पारमार्थिक पडलेले संतांना खडलेलं स्वप्न खरं असतं. राजा जनकाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये राजा जनक भिकारी झाला आणि सगळीकडे मागू लागला, द्या काहीतरी, द्या काहीतरी. खाडकन जागा झाला. दुसऱ्या दिवशी सभा बोलवली. कोणी? राजा जनकानं. आणि त्या सभेमध्ये एक राजा जनकानं प्रश्न विचारला. खोट्यातलं खोटं काय त्याच्यावर चिंतन चालू आहे. लक्ष देऊ नये का? राजा जनकाने विचारलं, हे खरं का ते खरं? काय विचारते कुणास कळच ना काय. हे खरं का, एवढंच विचारलं. हे खरं का ते खरं? प्रश्नाचं उत्तर दिलं तर अर्ध राज्य बक्षीस, आणि नाही प्रश्नाचं उत्तर दिलं की आत टाकायचा बंदीखान्यामध्ये. गर्दी झाली बंदीखान्यामध्ये, कुणी सोडायला तयार नाही. त्या काळामध्ये कहोड नावाचे ब्राह्मण होते. कहोड नावाचे ब्राह्मण. त्या कहोड नावाच्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला राजा जनकानं, हे सांग, हे खरं का ते खरं? कळलंच नाही. उचलला ब्राह्मण, टाकला आत टाकला. त्या कहोड नावाच्या ब्राह्मणाचा मुलगा होता अष्टवक्र. 8 ठिकाणी वाकड होते. लंगडत लंगडत आलो. राजा जनकानं पाहिलं, सगळ्यांनी पाहिलं. सगळे हसायला सुरुवात झाली. का हसताय? तुझ्या व्यंगाकडे पाहून हसतोय. कुणी कुणाच्या व्यंगावर हसू नये, हे शास्त्र आहे. कुणाच्या व्यंगावर कुणी हसू नये. पण हसला तुम्ही. तुम्हाला माझ्या ज्ञानाची परीक्षा नाही समजली, माझ्या हाडाची मासाची परीक्षा समजली काय? राजा जनकानं विचार, तू कोण आहे सांग? मी अष्टवक्र आहे. का आलास? राजा, तुझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला आलो. विचार प्रश्न. हे खरं का ते खरं? अष्टवक्रानं सांगितलं, हेही खोटं तेही खोटं. राजा जनकानं स्वतःचं आसन सोडलं, अष्टवक्राला गुरु करून घेतलं. राजा जनकाचे गुरु अष्टवक्र आहेत. राजा जनकानं अष्टवक्राला गुरु करून घेतलं. बाकीचे म्हणले, हेही खरं तेही खरं. म्हणलं असतं तर जमलं असतं की अर्ध राज्य मिळालं असतं. पण महाराज, कशावर हेही खरं तेही खरं, हेही खोटं तेही खोटं, आम्हाला उलगडा पाहिजे. अष्टवक्रानं सांगितलं, स्वप्नही खोटं, स्वप्नातला भिकारी खोटा, आणि वास्तवातला राजा सुद्धा खोटा. कारण का, हे दोन्ही प्रपंचामध्ये आहेत. प्रपंच हा खोटा आहे. प्रपंच हा खोटा. शास्त्रे निवडीला पाहिजे साक्षीला सद्गुरू. म्हणून प्रपंचामध्ये जास्त रत होऊ नका. सायाशे करीशी प्रपंच दिननिशी, हरीशी न भजशी कोण्या गुणी. अरे प्रपंचापासून जरा बाजूला निघायचा प्रयत्न कर. प्रपंच खोट्यातला खोटा आहे. माझा पहिला मुद्दा संपला. खोट्यातलं खोटं काय, खऱ्यातलं खोटं काय? ज्वारीमध्ये कण खरा आहे, बी खरा आहे, बाकीचं फाकी सगळं खोटं आहे. माती जरी खरी असली, त्याच्यातला कण खरा आहे. खोट्यातलं खरं जर काय असेल तर बीज आहे. हिनकसा सोनं खरं आहे, खोट्यातलं खरं. खऱ्यातलं खोटं काय? खऱ्यातला खोटा आहे प्रत्येकाचा जीव, खोट्यातलं खरं प्रत्येकाचा जीव आहे. महाराज, हे सांगू नका आम्हाला खऱ्यातलं खरं काय सांगा. खऱ्यातलं खरं जर काय असेल तर माझ्या भगवंताचं नाम आहे सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. सार 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 विठोबा नाम तुझे सार,
म्हणून सुळ पाणी जपत शे वारंवार. मग खऱ्यातलं खरं जर काय असेल तर खरं आहे, खऱ्यातलं खरं नाम आहे, मंगलात मंगल नाम आहे. नवे नवे चांगल्यामध्ये चांगलं जर काय असेल तर नाम आहे. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझे कंठीला हो भरे, माझे कंठीला हो भरे, माझे कंठीला हो भरे, माझे कंठीला हो भरे. कभी गुळा उधळीले, कभी गुळा उधळीले, कभी गुळा उधळीले, कभी गुळा उधळीले. मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले नाम बरविया बरवंट, नाम स्मरे निळकंठ, निज सुखे निमाला. नाम उत्तमात उत्तम, उत्तमा उत्तम, वाचे मना श्री श्रीसुत्तम, वाचे बोला पुरुषोत्तम. वाचे बोला पुरुषोत्तम, उत्तमात उत्तम आहे. गोड मध्ये गोडचं काय, दिवे गोड तीन अक्षरांचा रस, अमृत जयास फिके. पुढे एक दोहा म्हणतो ऐका. अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. अमृत है हरि नाम हमारा, फिर क्यों फिरता मारा मारा. हरि का नाम जपो दिन बासर, इसमें दिन बरस महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. ज्याच्या अंतकरणामध्ये, ज्याच्या जीवनामध्ये नाम नाही ते जीवन व्यर्थ आहे, व्यर्थ. आणखीन थोडंसं चिंतन सांगतो ऐका नामाच्या बद्दल. ज्याच्या जीवनामध्ये भगवंताचं नाम नाही ते जीवन निरर्थक आहे, निरर्थक. ज्याच्या जीवनामध्ये देवाची प्राप्ती नाही ते जीवन निरर्थक. कनेमी न सुपटे, कनसे लागली घनदाटे, काय कबाराबाई गोमटे ओस नगर. आणखीन एक सांगतोय का, पक्षी सुंदर आहे पण त्याला पंख नाही, हत्ती मोठा आहे पण त्याला दात नाहीत, गायला चांगला आहे पण सुरात गात नाही, वाजवणं चांगलं आहे पण तालात नाही. काय उपयोग आहे त्याचा. मंदिर मोठं आहे पण त्या मंदिरामध्ये दिवा नाही, पर्वत मोठा आहे पण त्या पर्वतावर वृक्ष नाही. सुमिरन करले अरे मना, सुमिरन करले अरे मना, तेरी बीते उमर हरि नाम बिना, सुमिरन करले. पक्षी सुना एक पंख बिना, हत्ती सुना एक दंत बिना, वैसा नर हरि नाम बिना,
सुमिरन करले अरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन करले. पुढे का पर्वत सुना एक वृक्ष बिना वृक्ष सुना एक पर्ण बिना वैसा नर हरि नाम बिना सुमिरन करले अरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना सुमिरन करले. आणखी एक दोहा सांगतो. बुद्धी बडी चतुराई बडी देह ममता अतिशय लिपटी ज्ञान बड़ा जीवन में कर तुत प्रगति है गज बाजे द्वार मनुष्य हजार इंद्र के समान को न घटी मानो एक हरि भक्ति के बिना सुंदर नारी की नाक कटी है. दोहा परत आहे का. बुद्धि बड़ी चतुराई बड़ी देह में ममता अतिशय लिपटी है ज्ञान बड़ा धन धाम बड़ा जीवन में कर तुत प्रगति है गजबाजे द्वार मनुष्य हजार इंद्र के समान कौन घटी है मानो एक हरि भक्ति के बिना सुंदर नारी की नाक कटी है. काय उपयोग आहे. काय करा भीती काय करा भीती काय करावी ते 32 लक्षणे काय करावी ती काय करावी ती काय करावी ती 32 काय करावे ते 32 लक्षणे. नाक नाही त्याने वाया म्हणून हे प्रभूचं नाम चिंतनामध्ये असावं जीवनामध्ये असायला पाहिजे. ज्याचं स्वरूप आहे सत्य साच आणि खरं. आता चिंतन आहे काय का. सत्य म्हणजे खरं साच म्हणजे खरं आणि खरं म्हणजे खरं. बघा सत्य म्हणजे खरं साच म्हणजे खरं आणि खरं म्हणजे खरं. तिन्ही शब्द एकच असताना विभक्त वापरण्याचं कारण काय. विठ्ठल आता प्रत्येक शब्दाला प्रमाण आहे. पहिला शब्द आहे सत्य. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. नाम आजही सत्य आहे. नाम कालही सत्य होतं आणि नाम उद्या सुद्धा सत्य राहणार आहे. वर्तमान काळामध्ये नामाची परिस्थिती सत्य परिस्थिती आहे. पाठीमाग सत्य स्वरूपाची स्थिती आहे आणि भूतकाळामध्ये नाम असणारच आहे. चंद्र सूर्य असणारपर्यंत नाही. जोपर्यंत नाम आहे तोपर्यंत चंद्र सूर्य नाही. चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत नाम असं म्हटलं तरी चालेल. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कार्य दाखविला जगदाकार सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. आता साच साच आणि मवाळ म्हणजे खरं आहे ते. साच आणि खरं खरं म्हणजे खरंच आहे. त्रिगुणामध्ये खरं आहे. 3 कालामध्ये खरं आहे. राक्षसांनी घ्या खरं. राक्षसही याच नामानं तरले. संत याच नामानं तरले. संकादिक याच नामानं ठरले. नाही म्हणजे कलियुगामध्ये तरण्याला एकमेव साधन जर काय असेल ते नाम आहे. ते आजही होतं पुढेही आहे ना आताही आहे. म्हणून सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. महाराज बरं 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 म्हणून सांगितलं पण याचा फायदा काय. अभंगाचं दुसरं चरण. येणे साधा ती साधा बंधने
महाराजांनी फायदा सांगितला, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. उभय लोकी म्हणजे मृत्यू लोकामध्ये कीर्ती होते आणि मेल्यानंतर स्वर्गामध्ये सुद्धा कीर्ती राहते. तू का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा. इथंही कीर्ती होते आणि उभय लोकामध्ये स्वर्गाच्या ठिकाणी कीर्ती राहते. म्हणून येणे तुटती बंधने. बंधने हे शब्द वापरलेला आहे. म्हणजे बंधन किती प्रकारचे आहेत? हा शास्त्रामध्ये 7 प्रकारचे बंधन सांगितलेत. आशापाश, मायापाश, मोहपाश, कामपाश, कर्मपाश, धर्मपाश, हे 7 प्रकारचे बंधन आहेत. ह्या बंधनातून मुक्त होण्याचं एकमेव साधन. बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी. त्या बंधनाचा फासा जर तोडायचा असेल, हा मनुष्य अनादिकाला पण मुक्त होता परिबळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे माझे. पहिल्या सुरुवातीला हा मुक्त होता, मुक्त, पण हळूहळू बंधनामध्ये गेला. महाराज म्हणतात, बंधनामध्ये गेलात काळजी करू नका, ह्या भगवंताच्या नामानं तुमच्यातलं बंधन तुटणार. येणे तुटती बंधनी उभय लोकी कीर्ती जेनी. प्रसंग असा आहे, ऐका. उभय लोकी कीर्ती जेनी. एका राजाच्या दरबारामध्ये, लक्ष देऊन ऐका, उत्तरार्ध सांगतोय. एका राजाच्या दरबारामध्ये एक मंत्री होता. मंत्री हुशार, पण तो गैरहजर होता त्या दिवशी. आणि तो गैरहजर असल्याच्या कारणानं दुसऱ्याच्या राज्यातला एक पंडित त्या ठिकाणी वाद घालण्याकरता आला. आणि त्यानं सांगितलं की माझ्या प्रश्नाची उत्तर द्यायची, नाहीतर 1 किलोची गाय द्यायची. 1 किलोची गाय म्हणजे सोन्याची, बरं का बाबा, सोन्याची गाय द्यावी लागेल. म्हणजे काय हरकत नाही, विचारा प्रश्न. हा, हसायला येतच, बरोबर आहे, भावच तेवढा वाढलाय हो. तुम्ही भावालाच हसताय ना. 1 किलोची गाय द्यायची, काय हरकत नाही म्हटले. विचारा प्रश्न. आणि त्यानं त्या पंडितानं प्रश्न विचारला, आता आहे नंतर नाही, नंतर आहे आता नाही, आताही नाही नंतरही नाही, आताही आहे नंतरही आहे. प्रश्न किती? 4. आता नाही, नंतर आहे, नंतर नाही, आता आहे, आताही नाही नंतरही नाही, आताही आहे नंतरही आहे. असे 4 प्रश्न विचारल्यावर त्या सभासदामध्ये, उपस्थित लोकांमध्ये शांत झाली सभा. काय असेल प्रश्नाचं उत्तर? प्रत्येक जण मनामध्ये विचार करू लागला. आणि त्या पंडितांनी सांगितलं, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकरता तुम्हाला 8 दिवसाची मुदत. 8 दिवसाची. 8 दिवसामध्ये तुम्ही प्रश्नाचं उत्तर आणायचं. आपल्या आपल्या घरी निघून गेले. पण जात असताना उपमंत्री, उपहुशार होता, एक गेला तर त्याला असावा म्हणून त्याला विचारलं, बारे तो आतापर्यंत पगार खाल्लाय, ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल, नाही तर मला 1 किलोची गाय त्याला द्यावी लागेल. सांगतो महाराज, नाही जर प्रश्नाचं उत्तर देता आलं तर 8व्या दिवशी तुला फासावर चढवण्यात येणार आहे. मरण कळल्यावर कोणाला चांगलं वाटतं का? आपलं मरण उद्या आहे असं जर समजलं तर कोणाला करमतं का? एका राजाच्या दरबारामध्ये एक भविष्यकार आला. राजानं त्या भविष्यकाराला, आपण कोण? मला, मी भविष्यकार आहे. आपलं काम काय? भविष्य पाहणं आहे. खरं ठरतं का? खोटं जर ठरलं तर फरशी पुसाय राहीन म्हणला भविष्यकार. इतका त्याला आत्मविश्वास होता. पहा आमच्या प्रधानजीचा भविष्य. त्या भविष्यकारानं प्रधानजीचा हातामध्ये घेतला, सांगितलं, हे 15व्या दिवशी मरणार आहे. ह्याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण. प्रधानजी म्हणला, उगच्या उग दाखविलं का नाही? ग बसला तर परवडलं असतं ना. मला वाटलं चांगलं सांगतंय काय, पाणी लागतंय म्हणून सांगतंय का काय. गप बसला होता चांगलं असतं. 15व्या दिवशी राजा म्हणला, खरंय का? 15व्या दिवशी मातीला मीच येणार आहे म्हणला, काळजी करू नका. आणि बरोबर ते 15व्या दिवशी मेलच. ते दरबारात आलं ते भविष्यकार, खरंय की नाही? म्हणला खरंय. त्याला म्हणला, मी माती करू लागतो याची. प्रधानजीनं त्या प्रधानजीची माती त्या ज्योतिषाने केली. ज्योतिषी पुन्हा आणखी त्या दरबारात आला. राजा म्हणला, आता कशाला आला? महाराज, मी आता तुमचं भविष्य सांगणार आहे. पाया पडतो तुझ्या. माझं भविष्य सांगू नको, पाया पडतो तुझ्या. भविष्यकार म्हणला, तुमचं नाही सांगत माझं सांगू का? हा, तुझं सांग बाबा, पण माझं सांगू नको.
भविष्यकडनं राजाला भविष्य सांगितलं, माझ्यानंतर तुम्ही 8 दिवसानं मरणार आहे. अहो काय अण्णा, त्या भविष्यकारला साधा खोकला जरी लागला ना, राजा ऍडमिट करायचा आहे. ही नाही मेलं पाहिजे. ही मेलं की 8व्या दिवशी आपला नंबर लागला म्हणून समजायचं. भया माझी श्रेष्ठ मरण. मरणाची भीती फार मोठी आहे. 8व्या दिवशी फासावर लटकवण्यात या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार. घरी आलं, मरण समजायला लागलं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला. लहान मुलगी होती 5वी 6वीची. बाबा, आज 4 दिवस झाले मी तुमच्याकडे पाहते, अन्न पाणी खात नाही, काय झाले तुम्हाला? बाळा, तुला काय सांगायचे? सांगा बाळा. सांगितल्याशिवाय तुमची व्यथा, तुमची कथ्य मला काय कळणार आहे? सांगा. माझ्या राजानं मला एक प्रश्न विचारलेला आहे, आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर मला नाही देता आलं तर 8व्या दिवशी माझं मरण आहे. पोरी, मी आता तुझा बाबा नाही राहिलेलो आहे. मला पुढच्या वाटा दिसत आहेत. राजा मला सोडणार नाही. काय विचारलंय बाबा? तुला काय कळणार आहे बाळा? नाही सांगा तरी मला. त्याने सांगितलं, बाई ऐक, आता हे नंतर नाही, नंतर आहे आता नाही, आताही नाही, नंतर नाही, आताही आहे, नंतरही आहे. सोपं आहे प्रश्नाचं उत्तर. हा, तुला कळतंय? हे कळतंय. जावा दरबारामध्ये. आणि एवढं सांगायचं, या प्रश्नाचं उत्तर मी तर देईनच देईन, पण माझी लहान मुलगी देईन. त्याला कळत नव्हतं, कोण सांगतंय? ह्या प्रश्नाचं उत्तर लहान मुलगी देईल. आणि 8व्या दिवशी त्या मुलीला बरोबर घेतलं त्यानं, आणि दरबारामध्ये निघाली. जाता जाता एक दृश्य असं होतं, लक्ष देऊ नाही का? एक पारधी, एक कोळी म्हणा, कोळी मासे धरण्याचं काम करतो. बाबा, हा कोण आहे? मासे धरणार. घ्यायला आपल्या बरोबर. अगं याला कशाला बरोबर घ्यायचं? घ्या म्हणते ना, नाही तर मी जाते परत. मला पाया पडतो, बस. त्या मासे धरणाऱ्या माणसाला बरोबर घेतलं. जरा पुढे गेल्यानंतर एका मजल्यावर वाद्य वाजत होतं. हा, पण ते वाजले तसं नव्हतं. टंग 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 तट, ते काय म्हणतात, तसलं वाद्य होतं. तमासगराचं वाद्य होतं. बाबा, इथं अखंड हरनाम सप्ताह का वाद्य वाजतंय? अगं बाई, ते नाचकाम आहे, चला तिथं. ते तिथं गेले. एक मनुष्य हातामध्ये असा बंडल घेतलेला आणि तो पैसे उधळत होता. बाबा, हा कोण आहे? श्रीमंत मनुष्य, याला बरोबर घ्या. अगं याला कशाला बरोबर घ्यायचं? घ्या म्हणते ना, का जाऊ घरी? चल बरोबर. त्याला बरोबर घेतलं. त्याच्यानंतर तिसरं दृश्य समोर आलं. एक साधू महात्मा हातामध्ये जपमाला घेऊन भगवान श्रीकृष्णाच्या नावाचा घोष करत असलेला पाहिला. भगवान श्रीकृष्णाच्या नावाचा घोष करत असलेला पाहिला. बाबा, हा कोण आहे? साधक आहे, यालाही बरोबर घ्या. त्याच्यानंतर पुढच्या बाजूला गेले. एक मंदिर होतं सुंदरपैकी, आणि त्या मंदिराच्या बाहेर पंक्ती बसलेल्या होत्या. एक श्रीमंत सावकार सर्वांना वाटत होता, आणि वाटत असताना मुखामध्ये भगवंताच्या नावाचा घोष होता. बाबा, हा कोण आहे? श्रीमंत माणूस आहे, यालाही बरोबर घ्या. यालाही बरोबर घेतलं. कोण कोण घेतले बरोबर? बरोबर कोण कोण घेतले? मासे पकडणारा कोळी घेतला, पैसे वाटणारा श्रीमंत घेतला, जप करणारा योगी घेतला, आणि अन्नदान करणारा एक महात्मा घेतला. 4 बरोबर घेतले. दरबारामध्ये गेले. अहो, तुमच्या प्रश्नाचे उत्तर मीच काय, माझी मुलगी सुद्धा देईल. राजाला आश्चर्य वाटलं, बरं वाटलं, टाळ्या वाजवल्या. वा वा वा, द्या प्रश्नाचं उत्तर. राजानं सांगितलं, पहिला प्रश्न विचारतो मुली तुला, ऐक. आता आहे पण नंतर नाही. हा श्रीमंत मनुष्य, आता याच्याकडे भरपूर पैसा आहे, पण हा पैसा सर्वच्या सर्व पापाच्या मार्गाने टाकतोय. आता याच्याकडे भरपूर श्रीमंती आहे, भरपूर पैसा आहे. आता सध्या याचं नाव आहे, पण मेल्यावर मात्र याचं नाव शिल्लक राहणार नाही. आता आहे, नंतर नाही. बाबा, हा कोळी आहे, कोळी. आता याच्याकडे काहीच नाही. रोज खातो, रोज कमवतो. आता याच्याकडे काहीच नाही, आणि मेल्यानंतर नामस्मरण केल्यामुळं न केल्यामुळं याच्याजवळ काहीच राहणार नाही. आताही नाही, नंतरही नाही. पहिला आता आहे, नंतर नाही. आताही नाही, नंतरही नाही. साधू महात्मा, आता याच्याकडे काहीच नाही, खायला सुद्धा महाग आहे. आता नाही, पण नंतर मात्र आहे. आणि चौथा जो मनुष्य, श्रीमंत मनुष्य, आता गडगंज संपत्ती आहे, आताही आहे, आणि नामस्मरण करतो म्हणून पुण्य पदरामध्ये राहणार आहे, नंतरही आहे. याला म्हणतात उभय लोकी कीर्ती जेनी. नामाच्या माध्यमातून
साधकाची कीर्ती जर उभय लोकांमध्ये राहायची असेल तर त्याला नामस्मरण करावं लागेल. कसं करावं लागेल? विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, विठोबा जय विठोबा रखुमाये. येणे तुटती बंधनी उभय लोके कीर्ती जेनी. पण हे नाम घेण्याकरता एक लागतं, त्याचं नाव आहे भाव. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी. भगवंताला जर आपलंसं करायचं असेल तर फक्त आणि फक्त भाव लागतो बाबा. काही न लगे एक भावचे कारण, तुका म्हणे आन विठोबाची करिता भरोवरी दुरावसे दोरे. एक प्रमाण. दुसरं प्रमाण आहे का? वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. जाणीव नागवन लागोने दे दोठाव. मनोवनी संग टाकी सेव्या द्वैत भाव. तुका म्हणे हाची संती मागे गेला उपाव. ज्ञानोबरायांनी ज्या तुकोबरायांनी मला बोलायला शिकवलं त्यांचा अगदा प्रेमानं वजय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.